संदर्भात बोलण्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रतीक राजूरकर आपल्या सोबत आहेत। राजूरकर सर, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। आपल्याला आजच्या सुनावणीबद्दल माहिती असेलच। या सगळ्या सुनावणीत जे तांत्रिक मुद्दे कपिल सिब्बल यांच्या वतीने मांडले गेले, या मुद्द्यांबद्दल पहिले तुमचं मत सांगाल। सिब्बल साहेबांनी यामध्ये मुख्यत्वे जे मुद्दे घेतले आहेत ते आहेत पक्षीय बहुमत आणि संघटनात्मक बहुमत। जो या सगळ्या विषयातला मुख्य मुद्दा होता तो याच्यावरती सगळा फिरतो आहे की पक्षीय बहुमताला महत्त्व द्यायचं की सभागृहातल्या संख्येला बहुमत हे महत्त्व द्यायचं। तर त्या अनुषंगाने सिब्बल सरांनी जे काही मुद्दे इथे मांडलेले आहेत तेच महत्त्वाचे मुद्दे इथे दिसत आहेत आणि त्याभोवतीच हे सगळं पूर्ण प्रकरण फिरणार आहे पुढे युक्तिवादामध्ये। आज जो मुद्दा त्यांनी मांडला त्यांचा प्रमुख मुद्दा असा होता की 2013 ते 2019 पर्यंत पक्षप्रमुख नियुक्तीची कागदपत्र निवडणूक आयोगाला दिलेली आहेत आणि 2019 पर्यंत या कागदपत्रांवर कोणताही आक्षेप घेण्यात आला नव्हता। या कालावधीत स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या कॅबिनेटमध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते। असं असताना त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नेतृत्वाबद्दल किंवा या कागदपत्रांबद्दल कोणताही आक्षेप घेतला नव्हता। त्यामुळे पुढच्या काळात त्यांनी तो आक्षेप घेतला तर तो वैध मानायचा का, हा मुद्दा कितपत महत्त्वाचा ठरू शकतो? हो, मी आता मगा म्हटलं त्याप्रमाणे कसं आहे की हे सगळं एक 2019ची जी यांची घटनेप्रमाणे म्हणजे पक्षाच्या घटनेप्रमाणे जी निवडणूक झाली त्याचे कागद त्यांच्याकडे नाही आहेत असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। आणि सिब्बल साहेबांचं त्याच्यावरती हेच म्हणणं आहे की 13चे तुम्हाला मान्य आहेत तर मग 19चे पण तुम्हाला मान्य हवे। बी फॉर्म उद्धव ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख म्हणून वाटलेले आहेत। उद्धव ठाकरेंनी त्यांची नियुक्ती केलेली आहे, गटनेतेपदी जी नियुक्ती आहे ती सुद्धा त्या अनुषंगानेच झालेली आहे। हे सगळं असताना तरी सुद्धा उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आणि पक्ष आमच्याकडे पक्षाचं सदस्यांचं बहुमत आहे म्हणून पक्ष आमचा आहे हा जो मुद्दा आहे हा गांभीर्याने कोर्ट घेणारच आहे आणि तो महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरेल या सगळ्या एकूण प्रकरणामध्ये। अजून एक मुद्दा, एक महत्त्वाचा मुद्दा युक्तिवादादरम्यान समोर आला तो म्हणजे 21 जूनला आमदार सुरतला गेले आणि 21 जूनला उद्धव ठाकरेंनी पक्षाची बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावरून हटवलं आणि तिथे अजय चौधरींची नियुक्ती केली। पक्षप्रमुख म्हणून ते हा निर्णय घेऊ शकतात असं सिब्बल यांचं म्हणणं आहे। तांत्रिकदृष्ट्या काय याच्यात महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो किंवा तांत्रिकदृष्ट्या हा मुद्दा बरोबर आहे असं म्हणायचं का? हो, बरोबर आहे। कारण कसं झालं आहे की चंद्रचूड यांच्या ज्या न्यायपीठाकडे हे जेव्हा प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये हा मुद्दा त्यांनी तसाच निकाली काढलेला आहे। त्यांच्या मते पक्षप्रमुख जे आहेत त्यांनाच हा सगळा नियुक्तीचा अधिकार असतो आणि त्यांनी संदर्भ दिलेले आहेत सिब्बलांनी की चंद्रचूड साहेबांच्या त्या 5 सदस्यीय घटनापीठाने त्यामध्ये सगळं याबाबत निरीक्षण सविस्तर केलेलं दिसत आहे। त्यामुळे तो संदर्भ तो न्यायालयाला गृहीत धरावा लागेल। एक तर काय आहे की हा जो हे जे न्यायपीठ आहे 3 सदस्यांचं आहे आणि चंद्रचूड यांच्या वेळेस ते 5 सदस्यीय होतं, त्याच्यामुळे ते बंधनकारक राहील या न्यायपीठाला। अजून एक मुद्दा असा आहे की 21 जूनला एकनाथ शिंदेंना विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदावरून हटवण्यात आलं आणि त्यानंतर याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गुवाहाटीमध्ये या बंडखोर आमदारांनी एक बैठक घेतली आणि त्यात एकनाथ शिंदे हेच गटनेते असतील असा ठराव केला। हा ठराव वैध मानायचा का? कारण पक्षप्रमुखांनी बैठक बोलवली होती 21 जूनला, त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून हटवण्यात आलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बैठक घेतली या आमदारांची, तर त्यांना तसा तो तांत्रिकदृष्ट्या अधिकार आहे का बैठक बोलावण्याचा? कपिल सिब्बलांच्या मते कसं आहे की त्यांनी स्वतःहून पक्ष सोडल्याचं ते एक उदाहरण आहे। त्यांनी त्याच्यावरतीच त्यांचा पूर्ण जो युक्तिवाद आहे तो केंद्रित केलेला आहे की स्वतःची मेंबरशिप जी आहे ती स्वतःहूनच सोडून देणं ही ती कृती आहे असं सिब्बलांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांनी जी काही बैठक घेतली त्यामध्ये जे काही ठराव झाले त्यामध्ये जे कोणी नेते किंवा प्रवक्ते किंवा व्हीप त्यांनी निवडले ते पूर्णतः बेकायदेशीर आहेत असं सिब्बल साहेबांचा पूर्ण युक्तिवाद आहे आणि त्यात बऱ्यापैकी त्याला कायदेशीर संदर्भ सुद्धा आहेत। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता उद्या या संदर्भात शिंदेंचे वकील आपली बाजू मांडणार आहेत। आजचे जे मुद्दे आहेत त्या अनुषंगानं काय बचाव केला जाऊ शकतो, कोणत्या मुद्द्यांवर त्यांचा भर असू शकतो?
त्यांचं प्रामुख्याने जेव्हा बचावात्मक परिस्थिती असते तेव्हा एक तर काय आहे, त्यांच्या बाजूने निवडणूक आयोगाचा एक निकाल आहे, त्यांच्या बाजूनी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा एक निकाल आहे. तर त्यातलेच जे मुद्दे आहेत तेच कदाचित त्यांचा युक्तिवाद राहू शकतात. पण एकूण पक्षाची घटना या संदर्भातला जो मुद्दा आज कपिल सिब्बल यांनी मांडला होता की पक्षाची घटना याला कधीही आक्षेप घेण्यात आला नव्हता या बंडखोरांकडून. असं असताना पक्षाची घटना ज्यावेळेला तो विधानसभेच्या अध्यक्षांकडे केस सुरू होती त्यावेळेला तो महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. या मुद्द्याचा बचाव करताना शिंदेंकडनं काय बाजू मांडली जाऊ शकते? शिंदेच्या बाजूनी मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की त्यांच्या बाजूनी जे निकाल ऑलरेडी झालेले आहेत विधानसभा अध्यक्षांनी, त्याच्यामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे ते पक्षीय बहुमत जे आहे ते सदस्य किंवा सभागृहातले जे सदस्य आहेत त्यांच्या संख्येवरच आधारलेला आहे आणि तोच त्यांचा मुख्य मुद्दा राहील, त्याच्या भोवतालच त्यांचे युक्तिवाद होतील. अगदी धन्यवाद ॲडव्होकेट राजूरकर सर, आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आपण